नमस्कार मंडळी, मी दीपा दांगट आणि मी पुन्हा एकदा आली आहे माझ्या किचनमध्ये. कारण आज मी करणार आहे माझ्या आवडीचा बेत म्हणजे मछली. म्हणजे मी गोव्यात राहायची ना, त्याच्यामुळे मला गोवन रेसिपीज ना इतक्या आवडायच्या ना, तेव्हा मनसोक्त खायची बरं का गोव्यामध्ये असताना. पण आता इकडे पुण्यात आल्यापासून खूप मिस करते. सो मी माझ्या पद्धतीने त्यांना डेव्हलप केले त्या रेसिपीजला. आणि आत्ता मी बघा कुठला मासा आणलाय तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा, ओळखायला येतोय का? येस, एकदम फ्रेश फ्रेश बांगडा आहे. आणि मी असे मस्त बारीक बारीक तुकडे करून आणले, जेणेकरून मला त्याची गोवन स्टाईल करी करायची आहे. मला आधी गोवन करी करू, जी माझ्या स्टाईलची गोवन करी आहे बरं का. आता ऍक्च्युली गोवन लोक काय काय आणि कसं कसं करतात ह्या बांगड्याचं कालवण मला माहित नाही, पण हे मी डेव्हलप केली आहे. तर साहित्य बघा, पटकन भाजलेले धने आहे, आलं आणि लसूण आहे, लाल मिरच्या आहेत, हे जे दिसतंय ना हे त्रिफळाच्या काही बिया आहेत, कच्चा कांदा आहे आणि ओलं खोबरं आहे. आणि आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे मंडळी, सो कोथिंबीर मी स्किप केली आहे. चला, या सगळ्यांची अशीच कच्चीच मस्तपैकी एकदम बारीक पेस्ट करून घेते. ढँटडॅन पेस्ट बघा कशी झाली मस्त. थोडी चिंच पण टाकली जी मी सांगायला विसरले होते. आणि आता मस्तपैकी अजून तिखट पाहिजे असेल तर मिरची पावडर टाकायची. आपला इंडियन फेमस झणझणीत तडका द्यायचा मस्त. मंडळी, गोवन लोक ऍक्च्युली तेल टाकत नाही तडक्यामध्ये त्यांच्या करीच्या, पण मला तेलाच्या तडक्याशिवाय जमणार नाही. म्हणजे समुद्रातले मासे थोडे खारट असतात, त्यामुळं मीठ जरा बेताने घालायचं. हे बघा मंडळी, मस्त उकळी आली आता याला. आता ह्याच्यामध्ये ना रश्श्याला उकळी आली ना की असे हे मस्तपैकी हे बघा, हे बांगडे असे फ्रेश आहेत ना, एवढे सुंदर अलगद रश्श्यामध्ये सोडायचे. बारीक करायचा गॅस आणि असे सगळीकडून सोडायचे. एका उकळीत शिजतात, अजिबात शिजायला पण वेळ लागत नाही. आणि एकदा मासे सोडले ना की खूप करी हलवायची नाही. आणि मस्तपैकी शिजले की उकड्या भातासोबत आ हा 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 हा, नुसतं विचार करूनच माझ्या तोंडाला पाणी सुटते. हे बघा, मी माझे सगळे तुकडे आता बांगड्याचे टाकलेले आहेत. डोकी टाकत नाही मी रश्श्यात, पण आता त्याचं काय करू म्हणून ती पण टाकून दिली. आणि हे बघा मंडळी, माझी गोवन करी इज रेडी. त्यांची ना ऑरेंज ऑरेंज दिसते, माझी थोडी येलो येलो दिसते, बट नो इश्यू. सी, आता मस्त उकडलेला भात आणि करी. चला बाय.